बाजरीच्या भाकरी मस्त गॅसवर बाजरीच्या भाकरी चालू आहे आणि केंद्रामध्ये आम्ही आजचा मुक्काम इथंच होता. बुधवारी संध्याकाळी आलो आणि आता गुरुवार सकाळचा मस्त महाराजांचा अभिषेक झाला आणि आता भाजी भाकरी फलटणमध्ये. आता फलटणमधून निघायचं. चला रामकृष्ण हरी. मनापासून केलो. छान सुविधा भेटते आपल्याला. खरंच छान. आजचा मुक्काम पण मस्त झाला. सगळ्यांनी कपडे वगैरे धुतले. सगळ्यांचे छान कपडे वाळले. आता जेवण करून तिथून निघायचं. म्हणून राहिली चांगला माल तिकडे ठेवला. तिकडे काय बरोबर पाठवलं. बापरे तू इकडंच लय भारी माल दिसू राहिला रे. इकडं आण ना. याच्यात कालवायला आण ना. विश्रांती मध्ये नाश्ता दुपारचा. हरी मुख मना पुण्याची गणाना माऊलीची पालखी येणार. माऊलीची पालखी इथं येणार आहे. एवढी तयारी झाली. हरे मुख हरे मुख मना पुण्याची गणाना कोणाचारे तिकडे पावे तिकडे चकुरा भुज परिवारा हरे गव्याची कृष्णदास नामायाने आता हे कार्यक्रमात सकाळी 8 वाजता जेवण. बघा हे ग्राउंड आहे ना. आज हे सगळे साफ केले. इथं 3 दिवसांनी माऊलीची पालखी या जागेवर येणारी. भराड गावी. आता आम्ही पुढे माऊलीच्या पालखीच्या. कारण पाठीमागे एवढी गर्दी आहे आणि ह्या आमच्या बायाला अजिबात दम निघत नाही. तुम्ही पाहून घ्या बरं का. धांबुड्याचे पाहुणे करंजीचे पाहुणे तुमच्या बायाला दम निघत नाही. दर्शनाला गेल्या. इथं माऊलीची पालखी उतरणार आहे. त्याच्या आधीच आम्ही दर्शन घेतो. या बाया म्हणत्या आता पुढच्या वर्षी परत येऊ द्या. इथं माऊलीची पालखी उतरणार आहे. माऊलीच्या पालखीत आम्ही सगळ्या. पंढरपूर मध्ये पोचलेलो. आज स्वयंपाक चालू. एकच नंबर. मंजिषा गोरे म्हणून नाहीत का. पवन धर्मशाळा. तर खरं व्हिडिओ शॉर्टकट मध्ये दाखवले. आता डायरेक्ट पंढरपूर मध्ये दाखवणार आहे.
कारण एवढं जर दाखवलं तर आपला महिनाभर सुद्धा व्हिडिओ संपायचे नाही. तर आपली दिंडीचा कसा प्रवास झाला, व्हिडिओ नक्की आवडले का? आणि बघा आता आपण पंढरपूरमध्ये पोहोचतो, एवढी गर्दी होती. खरं भगवंताचं खूप आपल्यासाठी खूप चांगलं काहीतरी घडून योग घडून आलेले आणि म्हणून ही वारी आपल्याकडून घडली. माझी तर खरं पहिलीच वारी आहे. आणि चंद्रभागेमध्ये पोहोचल्यानंतर गर्दी असताना वाटलं होतं व्हिडिओ घेता येईल का नाही, पण मस्त व्हिडिओ घेतली. आणि सगळे दिंडीवाले मस्त नामस्मरण करत, कारण आम्ही अजिबात गप्पा वगैरे करत आलो नाही, फक्त रामकृष्ण हरी हा जप करत आलो. आमची दिंडी अखेर पंढरपूरमध्ये येऊन पोहोचली. हे भाऊ आहे माझे मोठे सगळ्यात. खरं तर यांनी खूप मला आग्रह केला होता, भरपूर वर्षापासून चालू होतं दिंडीला जायचं, पण योग आले आणि पांडुरंगाच्या चरणी झालेली सेवा समर्पित केली. चंद्रभागेत आपली इथं प्रदक्षिणा झाली. आता प्रदक्षिणा चालूच आहे. प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला आता वरती दर्शनाला जायचं. तर कसं काय वाटले आपला मागचे व्हिडिओ? तर बघा आपले दिंडीवाले सगळे पाहुणे मंडळीचे, आणि खरंच म्हणूनच मी यांच्यामध्ये खूप आनंद घेतला. तर बघा चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे तर सकाळीच झालेले, कारण आम्ही 3 दिवस मुक्कामाला होतो. पण मग तिथं पुंडलिकाचे तिथं दर्शन घेऊन म्हटलं चला आता वरती पण दर्शनाला निघायचं. प्रदक्षिणा मारत असताना सुद्धा खूप गर्दी होती, काय सांगायचं. कारण भगवंत वारकऱ्यांच्या खरंच पाठीमागा असतोच. एवढी छान सुविधा भेटली आणि सगळ्यांचं चालू होतं, बांगड्या पण भरावं लागतात. मी तर पहिल्याच वेळेस एवढ्या बांगड्या घातल्या. कशा वाटतं बांगड्या नक्की सांगा. आणि पंढरपूरमध्ये आल्यावर बांगडी ही घालावं लागते, म्हणून मी 1-1 डझन बांगडी घातली. आणि मग खूप थकलो होतो. पुन्हा आपलं जिथं आपण थांबलेलो तिथं आलो. 2 वाजले असतील. आल्यानंतर स्वयंपाकाच्या आधी पहिले फरसाण म्हणजे मुरमुरेच घेतले खायला, आणि नंतर संध्याकाळचं बघा आमचं पंढरपूर मधला जेवणाचा थाटच एवढा भारी होता. कारण उद्या एकादशी होती, मग श्रीखंड वगैरे, आज श्रीखंडाची पार्टी झाली. दुपारी चिवडा खाल्लेला दाखवला आणि मुगाची आमटी. नामस्मरण ऐकण्याचा हा मोठा दुग्ध सरकारा योग आपल्याकडे आला महाराज. कारण इथले सर्व महाराज मंडळी आपल्याच जिल्ह्यातले, अहिल्यानगर जिल्ह्यातलेच आहेत, आणि त्या महात्म्यांनी आपल्याला काही होत नाही. आपल्या त्या ठिकाणी किती मोठं सहकार्य केलं नाही, तर पंढरपूरला एकादशीला जागा भेटणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. ही ज्ञानोबरायची पांडुरंगाची आपल्याला मोठी कृपा आहे की कुठेतरी आपल्याला न जागा देता अगदी संतांच्या कुशीतच चंद्रभागेच्या तीरावर अलीकडेच आपण पंढरपूरमध्ये आहोत, आणि पलीकडचे पंढरपूरच्या आधीच्या बाहेर. किती मोठी देवाची कृपा आहे महाराज. हे भाग्य आपल्याला कळत नाही. किती भाग्य, खूप मोठं भाग्य आहे महाराज, खूप मोठं. चंद्रभागेच्या तीरावर आपण झोपलो असतो बैठकेवर महाराज, कळस झाला कळस. म्हणून या संतांची कृपा आपल्यावर नक्कीच आहे, त्याच्यात चिंता करायचं काही कारण राहिलं नाही. म्हणून सर्वांच्या या सहकार्यानं परमात्म्यानं आपल्याकडनं सेवा करून घेतली. त्या परमात्म्याच्या चरणी आपण सेवा समर्पित करायची. एकादशी दिवशी बघा फराळ मस्त साबुदाणा श्रीखंड. बरोबर आणलेलं होतं ना. संध्याकाळचे एक भाऊचं प्रवचन झालं ना, प्रवचन ऐकताना सुद्धा खूप आनंद होतो. आणि आपलं आळंदीची कोळी साहेब आणि कोळी ते पण आलेले होते, कारण त्यांनी खूप दिंडीसाठी आपल्याला केलेले आहेत. म्हणजे आनंद हे त्यांच्याकडूनच भेटला खरं तर जास्त. आणि फराळ वगैरे झालं. काहींचं चालू आहे. खरं आपण म्हणतो घरी नाही, पण बाहेर एवढं मजा येते. दिंडीमध्ये आता परत चालू होतं की आपण परत याला यायचं. मग ठरलं की आता काय करायचं, 10 दिवस लागणार आहे. खूप मजा मस्ती चालू होती की आपण परत वारीला परतीच्या प्रवासाला निघून. सगळ्यांना माळा वाटले, कारण खास तुळशीच्या माळा आळंदीत भेटत्या, पंढरपूरमध्ये भेटत्या, पण माहित नाही राहत नाही. सगळ्यांना माळा पण दिल्या. आळंदीहूनच माळा आणलेली, कारण जे ओरिजिनल तुळशीपासून बनलेले. सगळे म्हटले तसं नको, माळा आपल्याला पावन नाही होत. तो इच्छानं पैसे दिले. आणि बघा आता आमची दुसऱ्या दिवशी तयारी. पंढरपूर मधला आनंद खूप घेतला.
आणि खरंच परत पण निघताना आपल्याला तेवढंच हे होतं की आपल्याला ही जागा सोडायची. खरं पंढरपूरहून निघतोय आता आपण, तर खरं याची ध्यान दे ग देवा तुझा विसर न व्हावा. कधीच आपल्या चंद्रभागेचा आपल्या विसर नाही पडला पाहिजे. नक्कीच विठ्ठलानं बोलावं परत दर्शनाला. तर व्हिडिओ नक्की कसे वाटले, कारण आमची वारी कशी घडली. व्हिडिओ जर आवडले मागचे नक्की लाईक करा. सबस्क्राईब तर कोणीच करत नाही.